घटस्फोट घेऊन बहीण माहेरी आली होती. दारात रिक्षा थांबली. सीमा रिक्षामधून खाली उतरली. हातात 2 मोठ्या बॅगा, डोळ्यात थकवा, पण चेहऱ्यावर विचित्र शांतता. 30 वर्षाची सीमा आज कायमची माहेरी परतली होती. 5 वर्ष संसार केला, पण रोज संशय, भांडणं आणि त्रास. शेवटी तिने निर्णय घेतला, बस आता पुरे. आणि कोर्टातून घटस्फोट घेऊन ती सरळ माहेरी आली. आईने लेकीला पाहिलं आणि ढसाढसा रडायला लागली. माझ्या पोरीचं आयुष्य संपलं, आता लोक काय म्हणतील. वडील शांत, पण डोळ्यात पाणी. भाऊ नीरज आणि वहिनी गीता बाजूला उभे. भावाच्या चेहऱ्यावर काळजी होती, पण वहिनीच्या मनात एकच विचार, आता ही कायम इथेच राहणार का. रात्री जेवणाच्या टेबलवर सगळे एकत्र बसले. सगळे शांत, कोणीच बोलत नव्हतं. अचानक नीरज बोलला, सीमा आता पुढे काय, म्हणजे तू इथे किती दिवस राहणार आहेस. तो प्रश्न ऐकून आईच्या हातातील घास खाली पडला. बहिणीसाठी घर नव्हतं, ती आता पाहुणी झाली होती. सीमाने काहीच उत्तर दिलं नाही. ती शांतपणे उठली. तिने पर्स उघडली आणि टेबलवर एक फाईल आणि चाव्यांचा जुडगा ठेवला. ते पाहून सगळेच थक्क झाले. सीमा हळू आवाजात बोलली, दादा काळजी करू नकोस, मी इथे फक्त 2 दिवस आहे. रविवारी मी माझ्या स्वतःच्या घरात जाणार आहे. सगळ्यांना धक्का बसला. स्वतःचं घर, नीरज म्हणाला. सीमाने फाईल उघडली. गेली 2 वर्ष मी रडत नव्हते दादा, मी शिकत होते रात्री जागून. आज माझी नोकरी आहे आणि या कष्टाच्या पैशावर मी स्वतःचं घर घेतलंय. पोटगी 1 रुपयाही घेतला नाही आहे मी. त्या क्षणी गीताचा चेहरा पांढरा पडला आणि नीरजचा अभिमान तुटला. सीमा पुढे म्हणाली, दादा घटस्फोटानंतर स्त्रीला समाजाची नाही तर माहेरच्या लोकांच्या विचारांची जास्त भीती वाटते. म्हणून मी आधी स्वतः उभी राहिले. मला काही नको, फक्त कधी वाटलं तर लेक म्हणून भेटायला या. बस. नीरज उठला आणि थेट बहिणीच्या पायावर पडला. माफ कर सीमा, मी भाऊ असणं विसरलो होतो. तू माझं ओझं नाहीस, तर तू आमचा स्वाभिमान आहेस. त्या रात्री एक भाऊ बदलला, एक घर बदललं आणि एक विचारसरणी तुटली. एक मेसेज आहे, घटस्फोट म्हणजे शेवट नाही, तो एका नव्या आयुष्याची सुरुवात असतो. अशा प्रत्येक सीमासाठी एक लाईक नक्की करा आणि ही कथा शेअर करा. कदाचित कुणाचं आयुष्य यामुळे नक्की बदलू शकतं.